इथे वाहतो सळसळ वारा कडे कपारी मधुनी, धोधो पडती पाऊस धारा इथल्या ढगामधुनी. इथे पेरले बीज पराक्रमाचे आमच्या पूर्वजांनी, कित्येक जन्मले वीर मावळे इथल्या मातीमधुनी. तर मित्रांनो, आपण आज सह्याद्रीमधील अशाच एका ठिकाणी निघालोय. तर चला पाहूयात कसा होतोय हा आपला प्रवास. नमस्कार मित्रांनो, मी सुनील, जर्नी विथ सुनील या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आयुष्यातला हा पहिलाच व्लॉग असल्या कारणामुळे आपण आशीर्वाद घेण्यासाठी, श्रावण महिना देखील चालू आहे, आशीर्वादासाठी आपण भीमाशंकर येथे निघालेलो आहोत. आता थोडीशी पोटपूजा करून आपण येथून निघणार आहोत. ही आपली फलटण सर्व मित्रमंडळी आहे. मित्रांनो, आता आपण तळेगावचा टोलनाका क्रॉस केला आणि इथून लेफ्ट घेतला. इथून 86 किलोमीटर अंतरावरती भीमाशंकर आहे. मित्रांनो, आता आपण भीमाशंकरच्या जवळजवळ आलेलो आहोत. इथून फक्त 4 किलोमीटर अंतर. प्रभात मित्रांनो, सकाळीचे 3 वाजलेत आणि आम्ही आता जस्ट भीमाशंकरला पोचलोय. साधारणतः इथे पार्किंग केली गाडी आणि येथून 2 किलोमीटर आपल्याला चालत अंतर पार करायचं आहे. तुम्हाला जर चालत जायचं नसेल तर गाडीचं देखील इथं पर्याय आहे. थोडेफार पैसे घेऊन या गाड्या आपल्याला 20 रुपये पर पर्सन घेतात आणि मंदिराच्या पायथ्याशी नेऊन सोडतात. ही आपली मंडळी आहे, प्रीतम, अल्पेश, डिंपल आणि दिनेश. आज आम्ही सकाळी 3 वाजलेत. आता साधारण 20 रुपये तरी प्रत्येकाने वाचवलेत आणि निसर्गाचा आनंद घेत आम्ही छान चालत पायथ्याशी चाललेलो. मित्रांनो, पहाटेचे 3:25 झालेत. साधारणतः आता इथून 1.5 किलोमीटर अंतरावरती आपल्याला भीमाशंकराच्या मंदिराच्या पायथ्याशी आपण पोचू आणि पूर्ण असं वातावरण धुक्याने भरलंय. आणि हा जर निसर्गाचा अनुभव आपल्याला घ्यायचा असेल ना मित्रांनो, खरंच ट्रेकिंग करावं लागेल. हा जो आनंद आहे ना, तुम्हाला पैशानी पण विकत घेता येणार नाही. इथून फक्त 1 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे आपल्याला मंदिराच्या पायथ्याशी पोहोच. थरारक नजारा. पहाटेचे 3:30 वाजलेत. मस्त वाटते एकदम. माणसाने कधीतरी घरातून निघालं ना त्या निसर्गरम्य वातावरणात फिरून हा जो अनुभव आहे तो आपल्याला घरात बसून अनुभवता येणारच नाही. त्यासाठी तुम्हाला घरातून बाहेर पडावंच लागेल. मित्रांनो, इथे काही सूचना लिहिलेल्या आहेत. मीटर अंतर राहिला असेल आणि इथे आपण बोर्ड बघू शकता. मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे हा आणि त्याच्याच अपोजिटलाच बस स्टॉप आहे. मधला घनदाट अभयारण्य धुकाने पूर्णपणे भरलेला आहे. येथील जवळच भीमाशंकर मंदिर आहे आणि या अभयारण्यामध्ये शेकरू हा प्राणी सर्वात जास्त आढळतो. ट्रेकिंग करत यायचं असेल तर उत्तम मार्ग म्हणजे कर्जत पासून 35 किलोमीटर अंतरावरती एक खांडस म्हणून गाव आहे. तेथून तुम्ही ट्रेकिंग करत निसर्गाचा आनंद घेत तुम्ही भीमाशंकरला याल. मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जो कर्जतवरून मार्ग आहे तो खांडस गावातून तो हा इथून निघतो आणि हा भीमाशंकरला जॉईंट होतो आणि इथं थोड्याच अंतरावरती भीमाशंकराचं मंदिर आहे. सर्व खांडसवरून ट्रेक करत इथं आलेले आहेत. असलेल्या घनदाट अभयारण्यामध्ये महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग वसलेले आहे. त्याथे आपण दर्शनासाठी आलेलो आहोत. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 6व्या क्रमांकावरती हे ज्योतिर्लिंग येते. हे मंदिर नागर वास्तुशैलीतील असून
संपूर्ण मंदिर काळ्या पाषाणाने बांधण्यात आले आहे. मंदिराच्या भिंतीवर विविध देवतांच्या रेखीव मूर्त्या कोरण्यात आल्या आहेत. सभामंडप देखील काळ्या पाषाणाने बांधकाम केले आहे. इतिहास तज्ज्ञांच्या मते मंदिराचा गाभारा 13व्या शतकात बांधलेला आहे आणि नाना फडणवीस यांनी 18व्या शतकात सभामंडपाचे बांधकाम पूर्ण केले आहे. मंदिरातून बाहेर पडताच डाव्या बाजूला प्रसाद व भीमाशंकराच्या प्रतिमाची दुकाने पाहायला मिळतील. जर तुम्हाला चालता येत नसेल तर मंदिराच्या प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत पालखीची देखील व्यवस्था आहे. जर महाराष्ट्रातून तुम्ही बाय ट्रेन पुण्यापर्यंत आलात तर कारण पुण्यावरून तुम्ही इथं यायला तुम्हाला 123 किलोमीटर अंतर आहे. मुंबईवरून तुम्ही पुण्याला आलात तर पुण्यापासून 6 किलोमीटर अंतरावरती एक बस स्टेशन आहे वाकडेवाडी. तिथून तुम्हाला प्रत्येक 1.5 तासाला बस अवेलेबल आहेत ज्या तुम्हाला भीमाशंकरला आणून सोडतील. दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिराच्या मागच्या बाजूला हा बोर्ड पाहायला मिळेल. येथून आपल्याला गुप्त भीमाशंकराकडे जायला मार्ग आहे. घनदाट जंगल बघताय. पहिले जंगल होतं, त्यानंतर याला 1984 मध्ये अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलंय. येथे विविध प्रकारचे प्राणी तुम्हाला आढळतील. या मित्राची माझ्या अवस्था एकदम नाजूक झालेली आहे. कोणत्याही क्षणी काही होऊ शकते. अल्पेशनी कुठला राग काढलाय दिनेशवर मला काय कळत नाही. इथेच आहे करून भरपूर दूर आणलंय. हे मूर्ख मित्र चप्पल घालून आले ट्रेकिंग साठी. काय सांगशील? हा बघा अडकलाय, फसलाय. हा बघा प्रवास करून आलोय, त्याचा काहीतरी फळ आपल्याला पाहायला मिळतील. ते गुप्त ज्योतिर्लिंग मेन मंदिरापासून गुप्त होऊन साधारण 2.5 किलोमीटर अंतरावरती ते उगम पावते ते तुम्हाला पाहायला मिळते. अरे का सहारा भीमाशंकर. मला इथे येऊन खूप प्रसन्न वाटला. तुम्ही पण नक्की या. आणि इथेच मी माझ्या ब्लॉगचा एंड करतो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट नक्की करा.